पण तुला असं कुठेतरी बरं सुद्धा वाटतंय का की बाबा राजा शिवाजी चित्रपट बघितला बाबांनी? खरं सांगू ना दर्शना, बाबांनी नाही बघितलं. नाही बघितला? येस, नाही बघितलं. ती एक छोटीशी खंत राहून गेली खरं सांगू तर. कारण आई गेली बघायला. आई आणि बिल्डिंगवाले फ्रेंड्स वगैरे ते सगळे आईला घेऊन गेलेत बघायला. आणि तिने विचारलं की चला तुम्ही पण. तर बाबा, माझ्याकडे एक छोटंसं पिल्लू आहे, आईबाबांचं एक छोटंसं डॉगी, छोटंसं एक पिल्लू आहे. तर बाबा बोलले नाही नाही, हिला कोण सांभाळणार, तुम्ही जा, मी नंतरहून जाईन. तर माझं असं झालं की ठीक आहे, बाबांनी नाही पाहिलं आहे ना, तर नेक्स्ट वीक, कारण की मी तो अख्खा वीक मी ह्याच गडबडीत होते की कोणाला इंटरव्ह्यूज द्यायचे, काही पब्लिकेशनमध्ये काही माझे इंटरव्ह्यूज छापून येणार होते. तर सतत मी फोन आणि बाहेर पडणं आणि लोकांना भेटणं किंवा नवीन जे काही प्रोजेक्ट्स येतात त्यासाठी मी मीटिंग्स करत होते. तर त्यात मी थोडीशी बिझी होते. आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की ठीक आहे, बाबांनी नाही पाहिली आहे ना फिल्म माझी, तर नेक्स्ट वीक मंडे ट्यूजडेला मी बाबांना घेऊन जाईन, आम्ही दोघं पिक्चर बघू. कारण की माझ्याहून जास्त एवढं मोठं स्वप्न माझ्या बाबांचं आहे. आई-बाबांनी लहानपणापासून मला सपोर्ट केला आहे या इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, मेहनतीसाठी. पण स्वप्न हे माझ्या बाबांचं आहे. तर माझं असं झालं की मी आणि बाबा बघू. पण सॅटर्डेलाच बाबा गेलेत, तर एक नाही पाहिलं. पण ही प्रोसेस बघितली असेल ना त्यांनी? प्रोसेस बघितली. इनफॅक्ट ते लोकांना फोन करून करून सांगत होते की अरे आपल्याला राजा शिवाजी पाहायचं आहे, तुम्ही बघा. तर त्यांचं असं झालं की हो बघणार, महाराजांचा आपल्या पिक्चर आहे तर बघावं तर लागेलच. पण ते सांगत होते की अरे पण माझी मुलगी पण आहे त्यात, तर तुम्ही तर आवर्जून बघा ती फिल्म. आणि जे तुम्ही अगदी 5-6 दिवसांनी जर बघणार असाल तर रिलीज झाल्या बघा, कारण की माझी मुलगी आहे त्यात. तर ते इतकं प्राऊड फील करून सगळ्या लोकांना फोन करून सांगत होते. जो कोण मार्केटमध्ये भेटला किंवा बिल्डिंगमध्ये, माझे जे काय नातेवाईक आहे, जे काय फ्रेंड्स आहेत, त्यांना भेटून सांगत होते ग की अरे देशाचा पिक्चर येतोय, राजा शिवाजी जो महाराजांसाठी तर आपल्याला बघायचंच आहे, पण दिशा पण येतात. तर इतकं प्राऊड फील करायचे ते माझ्यासाठी. आणि शेवटी नाही बघता आला. पण ही मस्ट बी सो प्राऊड दिशा. या येस, या बोलले नाहीत कधी ते ह्याबद्दल, कारण की फिल्म बघितलीच नाही त्यांनी. तर पण ते खूप खुश होते, खूप खुश होते की इतक्या मोठ्या फिल्मचा मी पार्ट आहे. आणि त्यात मी रितेश देशमुख डिरेक्टर आहेत आणि स्पेशली संजय दत्त सरांसोबत मी स्क्रीन शेअर करते. तर त्यासाठी ते खूप खुश होते.